नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे। कॉटन मार्केट येथील दादाजी धुणीवाले मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गणेशपेठ पोलिसांनी धाड टाकत तब्बल 9 जणांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 4 मोटरसायकली, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 2,36,155 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कॉटन मार्केट येथील दादाजी धुणीवाले मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली। या कारवाईमध्ये संजय कृपाराम चकोलो, शिवा रामेश्वर यादव, संजय चैत्राम शाहू, मनीष उत्तम निर्मलकर, सूरज बालचंद झलके, ओमप्रकाश हिरालाल तिवारी, सोनू बनीराम वर्मा, ईश्वर पवन निर्मलकर आणि योगेंद्र नेतराम वर्मा अशा 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत 4 मोटरसायकली, 8 मोबाईल फोन आणि 9,460 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2,36,155 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। 14 ऑगस्ट रोजी रात्री 7:20 या प्रकरणाची नोंद करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार समीर शेख आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। गणेशपेठ परिसरात जुगार आणि अवैध प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। आता या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे। कॉटन मार्केट परिसरातील या कारवाईत 9 जण ताब्यात आणि तब्बल 2,36,155 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जुगाराच्या या अड्ड्याबाबत पुढील तपास आणखी काय माहिती समोर येते याकडे आताच लक्ष लागले आहे।